अथांग पसरलेली खोल दरी, त्यातून नागमोडी वळणे घेत संथ वाहणारी पेन्ना नदी आणि हजारो वर्षांचा इतिहास छातीवर बाळगून उभे असलेले हे लाल ग्रॅनाइटचे अवाढव्य कडे. पहिल्या नजरेत असं वाटतं की आपण अमेरिकेच्या जगप्रसिद्ध ग्रँड कॅन्यनमध्ये उभे आहोत, पण हा निसर्गाचा आणि मानवाचा महाचमत्कार आपल्या भारतातच घडला आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही शेकडो फूट खोल दरीच्या अगदी टोकावर उभे राहता, समोरून येणारा वेगवान वारा थेट तुमच्या चेहऱ्यावर आदळतो आणि खाली नजर टाकताच निसर्गाचं ते अद्भुत रूप दिसतं, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहील का? पण या निसर्गरम्य दरीच्या मागे फक्त सौंदर्य नाही, तर एका महान साम्राज्याचा विसरलेला इतिहास आणि भव्य मंदिरांचे रहस्य दडलेले आहे. नमस्कार मित्रांनो, स्वराज्य रक्षक या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा रहस्यमयी, ऐतिहासिक आणि विस्मयकारक ठिकाणी जाणार आहोत, जिथे निसर्गाचा रौद्र आविष्कार आणि मानवी संस्कृतीची भव्यता एकत्र नांदते आहे. आज आपण सफर करणार आहोत दक्षिण भारताचे ग्रँड कॅन्यन म्हटल्या जाणाऱ्या गंडीकोटा किल्ल्याची आणि त्या किल्ल्याच्या गर्भात शतकांपासून शांत उभ्या असलेल्या प्राचीन मंदिरांची. हा भव्य प्रवास सुरू करण्यापूर्वी गंडीकोटा या नावाचा रंजक इतिहास आणि अर्थ समजून घेणे खूप गरजेचे आहे. तेलुगू भाषेत गंडी म्हणजे दरी आणि कोटा म्हणजे किल्ला. पेन्ना नदीने हजारो वर्षांच्या कालखंडात येथील कठीण लाल खडकांना चिरून ही विस्तीर्ण आणि अथांग दरी तयार केली आहे. याच दरीच्या अगदी नैसर्गिक संरक्षणाचा फायदा घेऊन कड्यावर हा अभेद्य किल्ला बांधला गेला. या किल्ल्याचा पाया जवळजवळ 12व्या शतकात कापा राजाने रचला होता. त्यानंतर हा किल्ला काकतीय, विजयनगर, कुतुबशाही आणि मीर जुमला अशा अनेक शक्तिशाली राजवटींचा साक्षीदार बनला. प्रत्येक राजवटीने या किल्ल्यावर आपली छाप सोडली. पण आज आपण विशेष करून पाहणार आहोत या किल्ल्याचे मुख्य वैभव असलेली ती दोन भव्य मंदिरे, जी आजही विजयनगर साम्राज्याच्या सुवर्ण काळाची आणि त्यांच्या अफाट वास्तुकलेची साक्ष देत उभी आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर जुन्या काळातील अवशेष पार करत थोडे पुढे गेल्यावर आपल्याला सर्वात आधी दर्शन होते ते माधवराय मंदिराचे. हे मंदिर दुरूनच आपले लक्ष वेधून घेते, कारण त्याचा भव्य आणि उंच गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वार आजही काळाशी झुंज देत दिमाखात उभे आहे. मंदिराच्या आत पाऊल ठेवताच आपण एका वेगळ्याच जगात प्रवेश करतो. या मंदिराचा मुख्य मंडप आणि त्यातील खांब म्हणजे भारतीय वास्तुकलेचा एक सर्वोच्च नजराणा आहेत. प्रत्येक खांबावर हिंदू पौराणिक कथा, दशावताराचे प्रसंग, देवी देवतांच्या मूर्ती, राजेशाही थाटातील नर्तिका आणि विविध काल्पनिक प्राण्यांचे अत्यंत सूक्ष्म नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. त्या काळातील कारागिरांनी केवळ छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने कठीण दगडांमध्ये जे चैतन्य आणि भाव फुंकले आहेत, ते पाहून थक्क व्हायला होते. दुर्दैवाने परकीय आक्रमणांमुळे या मंदिरातील मुख्य मूर्ती आता तिथे नाही, पण मंदिराच्या भिंतींमधून आजही त्या काळातील मंत्रोच्चारांचे प्रतिध्वनी ऐकू येत असल्याचा भास होतो. इथली शांतता मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. या माधवराय मंदिरापासून थोड्याच अंतरावर दुसरं एक ऐतिहासिक वैभव धूळ खात लपलेलं आहे, ते म्हणजे रंगनाथ स्वामी मंदिर. हे मंदिर पूर्णपणे लाल आणि करड्या रंगाच्या मोठ्या दगडांमध्ये बांधलेले आहे. जरी काळाच्या ओघात आणि युद्धांच्या धामधुमीत या मंदिराचे मोठे नुकसान झाले असले, तरीही त्याची भव्यता आजही विद्वानांना आणि पर्यटकांना विचार करायला भाग पाडते. हे मंदिर एका उंच प्लॅटफॉर्मवर बांधलेले असून याचा परिसर अत्यंत शांत आणि विस्तीर्ण आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कोरलेली शिल्पे त्या काळातील समृद्ध संस्कृती, राहणीमान आणि कलेची साक्ष देतात. जेव्हा आपण या मंदिराच्या तुटलेल्या अवशेषांमधून, खांबांमधून फिरतो, तेव्हा असं वाटतं की प्रत्येक दगड आपल्याला इतिहासातील विजयनगरच्या वैभवाची, त्यांच्या संपन्नतेची आणि नंतर झालेल्या विनाशाची वेदनादायी कहाणी सांगत आहे. गंडीकोटाचे सर्वात मोठे आणि युनिक वैशिष्ट्य म्हणजे येथील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता. एका बाजूला ही भव्य हिंदू मंदिरे आपल्याला प्राचीन संस्कृतीची आठवण करून देतात, तर अगदी काही अंतरावर आपल्याला कुतुबशाही काळातील जामिया मशीद, धान्याचे मोठे कोठार आणि एक मोठा पाण्याचा हौद पाहायला मिळतो. एकाच परिसरात असणाऱ्या या दोन्ही वेगवेगळ्या संस्कृतीच्या वास्तू आपल्याला काळाच्या चक्राची आणि इतिहासाच्या अनेक चढ उतारांची जाणीव करून देतात, की कसं एका काळातील वैभव दुसऱ्या काळात नव्या रचनेत बदलत गेलं. पण मित्रांनो, गंडीकोटाचा हा प्रवास केवळ इतिहास पाहण्यापुरता मर्यादित नाही. जेव्हा तुम्ही हा संपूर्ण सांस्कृतिक वारसा पाहून किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या मुख्य कड्याच्या टोकावर जाता, तेव्हा तुमच्या या प्रवासाचा सर्वात थरारक क्षण सुरू होतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळतीला लागतो, तेव्हा त्याचे सोनेरी, केशर रंगाचे किरण या लाल रंगाच्या अथांग खडकांवर आणि पेन्ना नदीच्या पात्रावर पडतात. त्या प्रकाशात खाली वाहणारे पाणी सोन्यासारखे झळाळू लागते आणि संपूर्ण दरी एका दैवी प्रकाशाने उजळून निघते. तो सूर्यास्ताचा नजराणा, दरीतून येणारा वाऱ्याचा तीव्र आवाज आणि समोर दिसणारी निसर्गाची अथांगता तुमच्या मनातील जगाचा सर्व थकवा आणि ताण एका झटक्यात दूर करतो. इतिहास, अध्यात्म, थक्क करणारी वास्तुकला आणि निसर्गाचे रौद्र सुंदर रूप यांचा असा अद्भुत संगम संपूर्ण जगात इतर कुठेही पाहायला मिळणे निव्वळ दुर्मिळ आहे.
म्हणूनच जर तुम्हाला गर्दीपासून दूर इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत काहीतरी वेगळं आणि थरारक अनुभवायचं असेल तर गंडीकोटाला तुमच्या प्रवासाच्या यादीत अव्वल स्थान नक्की द्या. मित्रांनो, तुम्हाला आमचा गंडीकोटा मंदिर आणि या बलाढ्य किल्ल्याचा हा सविस्तर आणि सखोल प्रवास कसा वाटला? हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला त्या काळातील वैभव अनुभवायला मिळालं का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला लाईक करा. तुमच्या दुर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असाच गौरवशाली इतिहास, गडकिल्ले आणि भारताचा अद्भुत ठेवा आम्ही तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत राहू. जय जिजाऊ, जय शिवराय.